नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत सी-टी-ई-टी पी-वाय-क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्यामध्ये पेपर 1 साठी असलेला 2021 मध्ये झालेला मराठी द्वितीय भाषा हा पेपर आणि त्याचं संपूर्ण सोल्युशन आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जर समजा या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ आणि या सोल्युशनची संपूर्ण पी-डी-एफ आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. मित्रांनो, कसलाही वेळ न लावता आता आपण सुरुवात करूयात. मित्रांनो, जाऊयात पुढे आणि पाहूयात मग सी-टी-ई-टी म्हणजे 2021 मध्ये असलेला हा पेपर जो की ॲक्चुअल पेपर कसा होता त्या पद्धतीनं आपण आता या ठिकाणी पुढे जात आहोत. बघा, या ठिकाणी द्वितीय भाषा आहे. परीक्षार्थींनी भाषा 2 चा पेपर पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी हा भाग 5 मधला पेपर आहे म्हणजे 121 ते 150 उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला द्यायची होती. तर बघा, ॲक्चुअल हा पेपर अशा पद्धतीनं आहे आणि तो आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मित्रांनो, 121 ते 128 हे सुरुवातीचे जे प्रश्न होते ह्या पेपरमध्ये, तर हे आपल्याला उतार्यावरचे होते. मित्रांनो, कधीही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला काही-काही वेळेला वाटत असतं, की अगोदर उतार्याचे प्रश्न वाचू आणि नंतर मग उतारा वाचू, म्हणजे उतारा वाचताना ॲक्चुअल आपल्याला ते प्रश्न समजतील. परंतु कधी-कधी म्हणजे सी-टी-ई-टीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर प्रश्न जे असतात, हे एवढे म्हणजे असे अवघड नसतात आणि कंटेंटवरती फार नसतात. तर थोडेफार म्हणजे थोडक्यात आपली टेस्ट त्याच्यामध्ये होत असते. म्हणजे आपलं स्वतःच उपयोजनात्मक प्रश्न म्हणू आपण त्याला, तशा पद्धतीचे देखील यात असतात. त्यामुळे अगोदर आपण मला वाटतं, की उतारा व्यवस्थितरित्या वाचून घ्यावा आणि नंतर प्रश्नाला पुढे सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. तर मग आपण या ठिकाणी उतारा काही क्षणात वाचतोय आणि पुढे नंतर प्रश्न सोडवायला आपण जातोय. तर बघा, प्राण्यांच्या झोपेबद्दल माणसाला बराच काळ कुतूहल वाटत आलेलं आहे. आपल्या संतांनाही प्राण्याच्या झोपेबद्दल कुतूहल होतंच. जिराफासारखा अतिप्रचंड प्राण्याला भरपूर चरून 2-5 किलोमीटरची दौड करून दिवसभरात चारा शोधत 10-15 किलोमीटर चालल्यावर केवळ 20 मिनिटांची झोप पुरी वाटते. हे ऐकून बऱ्याच कुंभकर्णांना हेवा वाटेल. सरीसृप आणि उभयचरी प्राणी विश्रांतीसाठी मृतवत पडून राहतात. मात्र ते कधीच गाढ झोपत नाहीत. त्यांची झोप अतिशय सावध असते. बघा त्यानंतर प्राण्यांना दिवसभरात झोप मिळो अथवा न मिळो, ते उड्या मारणे, पळणे, पंख फडफडवणे आणि अचूक झोप घेणे किंवा झडप मारणे या गोष्टी करू शकतात. माणसाला मात्र झोप मिळाली नाही तर त्याचे अतिशय हाल होतात. असं असलं तरी आपल्याला 8 तासांची झोप पुरेशी होते. आपल्यापेक्षा बराच जास्त काळ झोपणारेही प्राणी आहेत. बघा, कोआला 24 तासातले 18 तास अ, झोपेत घालवतात. खरी 14 तास झोपतात, तर खारी 14 तास झोपतात, तर सिंह 16 तास. बघा त्यानंतर इकडे प्राण्यांमधील झोपेच्या आवश्यकतेचा हा फरक आणि प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञांच्या बुचकळ्यात पाडत आला आहे. शास्त्रज्ञांना झोपेच्या आवश्यकतेसंबंधी सध्या 2 विचार प्रचलित आहेत. या दोन्ही गटातले शास्त्रज्ञ आपले विचार सुधारण्यास वाव आहे, हे मान्य करतात. एका गटाच्या मते झोप ही शारीरिक तसंच मानसिक ताकद भरून काढण्यासाठी आवश्यक असते. फक्त शरीराची शक्ती पूर्ववत करायची असेल तर आरामात डोळे उघडे ठेवून भागण्यासारखं आहे. मानसिक थकवा भरून काढायचा असेल, दिवसभर घडलेल्या घटना आणि त्यांचे अन्वयार्थ लावायचे असतील, तर स्वप्नांसह झोप आवश्यक असते. आपल्या स्मरणसाठ्यात विविध घटना साठवल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात. त्यावेळी काही घटना आणि तत्संबंधित विचार स्वप्नरूपानं आपल्या झोपेत प्रकट होत असतात. रोज रात्री माणसाला 5 वेळा स्वप्न पडतात. सकाळी ती विसरली जातात. जेव्हा ह्या स्वप्नांच्या काळात माणसाला झोपू दिलं जात नाही, तेव्हा तो सकाळी गोंधळलेल्या मनस्थितीत आढळतो.
जर ही स्वप्नांची झोप पूर्ण झाली, तर तो ताजातवाना असतो आणि सकाळी उत्साहानं कामाला जातो. मित्रांनो, पूर्ण झोपेवर असलेला हा उतारा आहे आणि एक-एक आता प्रश्न आपण सोडवण्यासाठी घेत आहोत. प्रश्न क्रमांक 121 आहे या ठिकाणी. बघा, तो म्हणजे स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? तर असा आहे, तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की स्वप्नांच्या माध्यमातून स्मरण साखळीतील घटना व्यक्त होत असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे अतिशय आणि मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर झोप ही कशी असते? झोप मित्रांनो ही एक आपल्याला सांगता येईल नाम आहे आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे हा, म्हणून तो आपल्याला सांगता येईल विशेषण. बघा या ठिकाणी मग झोप हे नाम आहे आणि त्याबद्दल विशेष माहिती सांगतो जो शब्द अतिशय ते आहे विशेषण. त्यानंतर सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सुचवा. बघा सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटामध्ये विभाजन करण्याची ही जी प्रक्रिया आहे, तर याला आपल्याला म्हणता येईल अ, वर्गवारी. लक्षात घ्या, वर्गवारी हा योग्य शब्द आहे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 124वा प्रश्न आहे. पुढील पर्यायांपैकी विशेष नाम नसलेला, बघा इथं नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जिराफ, कोआला, कुंभकर्ण आणि सरीसृप. तर मित्रांनो आपल्याला लक्षात येत आहे, की हे जे आहेत थोडक्यात सामान्य नाम कोणते-कोणते आहेत हे आपल्या लक्षात येते या ठिकाणी आणि अ, विशेष नाम नसलेला पाहिजे आपल्याला सांगता येईल. परंतु या ठिकाणी बघा जिराफ, सरीसृप आणि कोआला हे काय आहेत? हे थोडक्यात काय आहेत? अ, हे तीनही पर्याय मित्रांनो या ठिकाणी असे दिसतायत, की हे अ, विशेष नाम आहेत. सॉरी सामान्य नाम आहेत. पण कुंभकर्ण मात्र हा विशेष नाम नाही. विशेष नाम आहे. म्हणजे याचा अर्थ इथं विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. तर विशेष नाम इथं कोणताच आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही आणि म्हणून मग या ठिकाणी विशेष नाम असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी सांगता येतो, तो म्हणजे कुंभकर्ण. बाकीकडे नाही. हे तिन्ही सुद्धा विशेष सामान्य नाम आहेत. म्हणून ह्या प्रश्नामध्ये थोडासा म्हणजे नक्कीच गोंधळ आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहे. तर आपण त्या ठिकाणी तो समजून घ्यावा, की तो विशेष नाम नसलेला पर्याय हा तो म्हणजे इथं नसलेला नसून तो असलेला आहे. कारण जिराफ हा देखील सामान्य नाम आहे. सरीसृप म्हणजे थोडक्यात सरपटणारे आपण म्हणूयात हे प्राणी जे आहेत त्यांना, तर हे देखील तो गटच आहे. म्हणून मग आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे तो म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3रा. बघा त्यानंतर आपल्याला सांगता येईल 125 लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे. तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि तो म्हणजे उत्सुकता. बघा हे कुतूहलचा शब्दाचा समानार्थी शब्द आहे. बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल साशंक होणे, पेचात पडणे, संशय निर्माण करणे ह्या तीनतही होतो. केसांचा पुंजका होणे तर हे याच्यातून व्यक्त होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. 128वा प्रश्न आहे. लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्वप्नासह झोप हे महत्त्वाचं आहे. ही गोष्ट गरजेची आहे विश्रांतीसाठी, मानसिक विश्रांतीसाठी. आता या ठिकाणी आणखी एक उतारा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 129 ते 135 साठी. आपण परत एकदा हा उतारा वाचूयात आणि पुढचे प्रश्न आपण सोडवूयात. बघा, आपल्याला वाटत असतं कधी-कधी, की आधी प्रश्न वाचू आणि नंतर उतारा वाचू, परंतु पुढचे प्रश्न आपण लक्षात आलेले आहेत, की एवढे अवघड नाहीत
म्हणजे जेणेकरून की म्हणजे ते आणि पूर्णच्या पूर्ण आपल्याला याच्यातच सापडतील असं नाही. म्हणून मग आपण उतारा वाचून घेतलेलं चांगलं आहे. बघा या ठिकाणी अ, शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती, त्यामुळे अघळ-पघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे. या जाड कापडी चड्डीला दोन बाजूंना दोन खिसे, जणू छोटे गोदामच. या खिशात तिरपा हात घालावा लागे. रिकाम्या खिशात हात घालून चाललं तरी ऐट वाटायची. खिशात चांगली ऐसपैस जागा होती. बऱ्याचदा उपयोगी खजिना या खिशात कोंबलेला असे. तुरीच्या शेंगा, पेरू, बोरं, कैऱ्या, चिंचा, रेवड्या, शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिक्की खोबरं, संत्री गोळ्या, बिस्किटं असं काय-काय ठेवण्यासाठी या खिशांचा उपयोग होई. कधीतरी जांभळी खालची वेचलेली जांभळं या खिशात ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला. जांभळांच्या डागामुळे खराब झालेली चड्डी आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे जांभळाऐवजी खावा लागलेल्या शिव्या अधिक तुरट होत्या. कधीही रिकाम्या नसणाऱ्या खिशाचे हे सर्वसाधारण उपयोग झाले, पण आम्ही बऱ्याचदा या खिशाचा उपयोग समोरच्याला चकित करण्यासाठी करत असू. म्हणजे खिशातून अगदी एखादी दुर्मिळ वेगळी वस्तू बाहेर काढायची, ती वस्तू मित्रांना दाखवून चकित करायचं, असा हेतू असे. काड्याच्या डबीवरचं नवं-नवं चित्र, सिगारेटच्या पाकिटात मिळणारा चमकीचा कागद, शंख, शिंपले, गारगोटी, चिंचोके, सीताफळाच्या बिया, रेल्वेची अ, रेल्वे जाड तिकीटं, सापडलेले मणी, जुनी नाणी, अ, रंगीत पंख, रंगीत खडू, डब्बू पेन असे काहीही जादूने काढल्यासारखे खिशातून काढून मित्राला दाखवण्यात मौज. एकदा रानात सापडलेली मोरपिसं मी या खिशात कोंबली. शाळेच्या सहलीत नदीत सांडलेलं साडलेलं कासवाचं पिल्लू खिशात ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न आम्ही एकाच्या खिशात कोंबडीचं पिल्लू गुदमरलं होतं. एका मित्राने खिशातून सापाची कात काढून आमच्यासमोर धरली होती. अशा विचित्र वस्तूंमुळे खिसा श्रीमंत व्हायचा. या काही वेळा या वस्तूची अदलाबदलही व्हायची. बऱ्याचदा या वस्तू रात्री अंथरुणातून आमच्यासोबत झोप घेत. त्यामुळे सकाळी कपडे धुताना आई कपड्याची तपासणी करे. खिशात सापडलेल्या अद्भुत वस्तू न्हाणीच्या कोनाड्यात काढून ठेवत असे. दरम्यान आमच्या खिशात नवीन वस्तू आलेली असे. काळ बदलला, स्वाभाविकपणेच माहोलही बदलला. शाळा, गणवेश आणि त्यापेक्षाही मानसिकता बदलली. खाकी चड्डी गेली. आताच्या बरमुडाला लहान-मोठे खूप खिसे आहेत, पण हे खिसे भरलेले नाहीत, रिकामे आहे. मग आजची मुली एकमेकांना चकित करीत नाहीत का? तर आजही चकित केलं जातंय, फक्त त्याचं स्वरूप बदललंय. ते एकमेकांना त्यांच्या मोबाईलमधले गेम, चित्रफिती दाखवतात. तर अशा पद्धतीनं मागच्या म्हणजे जुन्या काळातला हा वर्णन करणारा आणि खूप इंटरेस्टिंग असा हा असलेला हा उतारा या ठिकाणी आहे मित्रांनो. खरंच या उतार्यातून बालपणाची आठवण आपल्याला होते आणि मग आणि आज मात्र हे सगळं काही हरवलेलं आहे. हे या उतार्यातून सांगण्यात आलेलं आहे. जाऊयात पुढे आणि हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. 129वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, की लेखकाने सांगितल्यापैकी त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे? बघा तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. नक्कीच जुनी नाणी, रंगीत खडू, संत्री गोळ्या होत्या, पण चित्रफिती नव्हत्या. म्हणून मग हे त्याचं योग्य उत्तर आहे. चित्रफिती म्हणजे व्हिडिओ, फिल्म्स हे नव्हतं ना. लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली? तर मित्रांनो, हे लक्षात येतंय आपल्या पर्याय क्रमांक 4 आहे, जांभळं खिशात ठेवण्याची. त्यानंतर लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झालंय? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे चकित करण्याच्या बाबतीत आता मित्रांना आजही मित्र चकित करतात, परंतु बदल त्या ठिकाणी झालेला आहे, असं लेखकाचं मत आहे. त्यानंतर मौज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. तर बघा या ठिकाणी करमणूक, आनंद, सुखद मग इथं या ठिकाणी बसतोय तो म्हणजे स्तब्ध बसतोय. स्तब्ध म्हणजे सावध. त्याचा मौजचा समानार्थी शब्द तो बसत नाही. जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत. अधोरेखित शब्द काय सांगतो? खिसे किती? तर 2 आहेत आणि म्हणून मग हे किती खिसे आहेत? 2
हे विशेषण आहे आणि ते कोणतं विशेषण आहे, तर ते संख्या विशेषण आहे. हे आपल्याला लक्षात येतं. पुढीलपैकी भाववाचक नाम शोधा. मुरमुरे, खडू, मित्रता आणि रंगीत पंख. तर मित्रांनो, मित्रता हे भाव या ठिकाणी भाववाचक नाम आपल्याला सांगता येतं. त्यानंतर लेखक आपल्या कृतीतून कोणत्या कृतीतून सवंगड्याला स्तिमित करीत असे? या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे आणि मग त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, स्तिमित करणं म्हणजे चकित करणं आणि ते आहे खिशातील वस्तू दाखवून. म्हणून हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता या ठिकाणी पुढील प्रश्न हे पेडागॉजीचे आहेत. बघूयात मग आता पुढे बघा 136वा प्रश्न आहे या ठिकाणी मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि भाषा ग्रहणाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बाब ती आहे ती म्हणजे कुटुंब. त्यानंतर प्रश्न क्रमांक 137वा आहे. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? अशा पद्धतीनं हे प्रश्न आहेत. 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे व्याकरण पर्याय क्रमांक 3 व्याकरण अनुवाद पद्धती. त्यानंतर 138वा प्रश्न आहे. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? नाही असं विचारलेलं आहे आणि मग त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, महत्त्वाची नसणारी अभिप्रेरण, आत्मविश्वास, शिकण्याकडे असणारा कल. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर योग्य उत्तर आहे भाषांतर. भाषांतर ही गोष्ट महत्त्वाची नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 139वा आहे. या ठिकाणी मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर 4 पर्याय आहेत मित्रांनो हे समोर. तर बघा आपल्याला त्याचं योग्य उत्तर सांगता येईल, की भाषेची बाराखडी लिहायला सांगणे. काय कराल? मुलांना आपले विचार लिहून आता हे लिहून झालेलं आहे. हे लिहून काढण्यास सांगणे. तर हे विचार लिहून काढायचं असेल, तर आपल्याला हे योग्य पर्याय आहे, की लेखन शिकवताना. तर ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 140वा प्रश्न आहे या ठिकाणी मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा वाटतो? 4 पर्याय मित्रांनो समोर आहेत. बघा महत्त्वाचा असलेला तो आहे पर्याय क्रमांक 4 सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. त्यानंतर 141वा प्रश्न आपल्यासमोर आहे. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? बघा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला म्हणजे ह्याच्या अगोदर हे 4 पर्याय आपण बघून घ्या या ठिकाणी आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ते म्हणजे अ, बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं अगोदर प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण तर दूर करण्यासाठी उपाययोजना आपल्याला शोधायची आहे आणि मग त्याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की अ, शिक्षिकेने लहान-लहान शब्दांचा आधार घेणे, म्हणजे यमक शब्दांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. हे त्याचं योग्य उत्तर येईल मित्रांनो. बाकीच्यापेक्षा ते एकदम परफेक्ट उत्तर या ठिकाणी बसतंय. त्यानंतर बघा 142वा प्रश्न आहे. व्याकरणाच्या नियमावर भर देणे आणि त्यासंबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजेच याला आपण इंग्रजीत डिडक्टिव्ह मेथड म्हणत असतो. म्हणजे त्याला आपण मराठीत निगमन पद्धत असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे याच्यात काय केलं जातं, तर अगोदर नियम सांगितले जातात आणि त्यासंबंधीचे नंतर काय केले जातात, उदाहरणं दिली जातात. तर बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी तो म्हणजे शिकणारा भाषा कशाप्रकारे आत्मसात करतो आणि त्याचं योग्य उत्तर आहे नैसर्गिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. बघा त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल, पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? म्हणजे मोटर स्किलचं. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे लेखन म्हणजेच लिहिणे. हे सूक्ष्म क्रियात्मक थोडक्यात कौशल्य आहे असं आपल्याला सांगता येईल. यामध्ये हातांच्या बोटांच्या स्नायू आहेत, त्यांचा नाजूकपणे वापर होत असतो.
त्यानंतर 145वा प्रश्न, वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी या बहुभाषिकतेवर खूप वेळा प्रश्न आहे. प्रत्येक म्हणजे परीक्षेला प्रश्न आहे मित्रांनो. त्यासाठी अजूनकीही लक्षात घ्या. हा घटक पाठ करा, व्यवस्थित समजून घ्या. बघा, वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे या ठिकाणी स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. तर बहुभाषिकता स्वतःच्या भाषेतील म्हणून यामुळे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय. बघा, उत्तर त्याच ठिकाणी आहे. प्रश्नातच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. बहुभाषिकता म्हणजे स्वतःच्या भाषेत मग इथं परफेक्ट पर्याय तो बसतो. त्यानंतर बघा, खालच्या वर्गात लहान-लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने काय होतंय? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 147 आहे. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी या प्रकारची तयारी. म्हणजे काय आहे मित्रांनो? आणि याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे बघा, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. अगोदर पर्याय बघून घ्या आणि याचं उत्तर आपल्याला निघेल ते म्हणजे श्रवणपूर्व उपक्रम. हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 143 आहे. भाषा वर्गात चित्रे किंवा तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. 4 पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी, पर्याय क्रमांक 4. बघा या ठिकाणी. त्यानंतर आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. मग ती कोणती आहे? तर ती थोडक्यात, आता सुरुवातीला ज्यावेळेला नवीन लेकरू असतं तेव्हा ते रेषा वगैरे काढतं. म्हणजे ते रेखांकन जे आहे, ती सुद्धा लेखन प्रकारातच मोडत असते. त्यानंतर शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे आणि त्या ठिकाणी याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे पोर्टफोलिओ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. मित्रांनो, तर अशा प्रकारे हे आपण 150 प्रश्नापर्यंत संपूर्ण प्रश्न आणि त्याचं सोल्युशन हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो. नक्कीच आपल्याला या व्हिडिओचा आधार घेऊन आपण आणखी आपली मानसिकता कणखर होईल आणि नक्कीच आपल्याला देखील परीक्षेत आत्मविश्वास येईल, अशी या ठिकाणी आम्हाला आशा आहे. धन्यवाद या ठिकाणी. पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात एक पुढचा खास विषय. तोपर्यंत मनःपूर्वक धन्यवाद.